वाशीतील श्री जगदंबा मातेच्या यात्रेला भक्तांची अलोट गर्दी. देवकाठ्या, गळ परंपरा आणि पालखी सोहळ्याने यात्रेत रंगत. रायगडच्या पेण तालुक्यातील वाशी येथे श्री जगदंबा मातेची वार्षिक यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात दरवर्षीप्रमाणे 1 एप्रिल रोजी भरलेल्या यात्रेला हजारो भाविकांनी हजेरी लावली. नवस फेडण्यासाठी आणि मातेचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे देवकाठ्या उभ्या करण्याचा जल्लोष, गळ घालण्याची परंपरा आणि भव्य पालखी मिरवणूक. यावेळी मंदिर परिसरात देवकाठ्यांचा थरार अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक श्रद्धा आणि रूढी जपत अनेक भक्तांनी नवस पूर्ण केले. शिवकालीन वारसा लाभलेल्या या मंदिराचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी जोडला जातो. जय भवानीच्या साक्षीने घेतलेल्या प्रतिज्ञांची परंपरा आजही या भूमीत जपली जात असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे. मंदिरासमोर असलेले विस्तीर्ण तळे या ठिकाणाच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वात भर घालते. यात्रेदरम्यान रात्री 9 वाजता निघणारी पालखी मिरवणूक हे खास आकर्षण ठरले. गावागावातून फिरत दुसऱ्या दिवशी मंदिरात परतणाऱ्या या पालखी सोहळ्यात मुंबईसह विविध भागातून आलेल्या भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा सुंदर संगम असलेली वाशीची श्री जगदंबा यात्रा यंदाही भक्तांच्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. आई जगदंबा माऊली या हक्केला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली महाराष्ट्राची भूमी, ज्यांच्या काळामध्ये अनेक गावांमध्ये देवदेवतांचं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना झाली आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्वराज्य निर्माण करण्यामध्ये शिवाजी महाराजांनी जसे भवानी मातेच्या मंदिरात जाऊन आपल्या स्वतःची प्रतिज्ञा घेतली, तशाच स्वराज्याच्या माध्यमातून या ठिकाणी वाशी देवाला, या वाशी देवीच्या माध्यमातून मंदिराला भेट दिल्याचा इतिहास आहे. या देवीचं मंदिर हे पूर्वाभिमुख असलेलं आणि तिच्या समोर 11 एकराचा अशा प्रकारचा तळ असलेलं ऐतिहासिक दृष्टिकोनातून या भूमीला एक वेगळ्या प्रकारचं स्थान लाभलेलं आहे. आणि त्याचबरोबर विविध माध्यमातून ज्यांनी नवस केले त्या नवस फेडण्याच्या दृष्टिकोनातून वर्षभरातून जे नवस असतील ते आज या ठिकाणी आपल्या फेडण्यासाठी, मग ते तुला असेल किंबहुना गळी लागण्याचा कार्यक्रम असेल, किंबहुना काही मंडळी या ठिकाणी आपला नवस फेडण्यासाठी या ठिकाणी आईच्या नावाने कोंबडे उडवण्याचा देखील या ठिकाणी कार्यक्रम चालायचा. अशा विविध कार्यक्रमातून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असतो. आणि या जगदंबा मातेच्या मंदिरासाठी आपले अनेक भाविक भक्तगण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत. आणि त्याचबरोबर आज लाखोनी 2 दिवसामध्ये भक्तगण येतात आणि आई जगदंबेचं दर्शन घेऊन घराकडे जातात. अतिशय शांत आणि अतिशय मजेत सगळी जण या ठिकाणी येतात. आणि त्याचबरोबर संध्याकाळची रात्री 9 वाजता या ठिकाणी आईचा पालखी सोहळा निघतो. हा पालखा सोहळा अतिशय उल्लेखनीय, की जिथे खऱ्या अर्थानं काही मंडळी जी मुंबईपासून विविध लांब दूरच्यातून येतात ते या ठिकाणी तिचा आनंद व्यक्त करतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत ही पालखी गावागावामध्ये फिरून आपल्या आईचं दर्शन घेत पुन्हा आई दर्शन आपल्या देवळामध्ये येते. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.